तुम्ही सेलिब्रिटी आहात, रील स्टार आहात किंवा कोण पण म्हणजे एकदम म्हणजे फेमस आहात, तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्याचा जसा कंटेंट आहे तसं लोक तुमच्याकडे बघत असतील. लक्षात घ्या, तुमच्याबद्दल 10-10, 20-20 वेळा विचार करते ते व्हिडिओ सेव्ह करून त्याच्यानंतर तुम्हाला अजून 20 वेळा बघितलं जातं. समजा नृत्यांगना असली, सेलिब्रिटी असली किंवा काय, लोकांच्या नजरा तुम्हाला माहिती आहे बिंबीपासून गांडीपर्यंत सगळं बघते ती, आणि एक वेळा नाही 20 वेळा बघतील. मग त्याची नजर तुम्ही काढणार कशी? नजर तर तुम्हाला लागणार 100%. हे बघा, आता पहिली माणसं म्हणत नव्हती का की उचके लागले की कुणी आठवण काढली. 100% तसा विषय होतो. नजर ही लागते का? तर 100% लागते बरं का. तुमचं ते प्रोफेशन आहे, नाचणं, डान्स करणं, रील बनवणं किंवा सेलिब्रिटी, राजकारणी किंवा काय पण विषय काय आहे, एका साईडला तुमचा हा प्रोफेशन आला पैसे कमवण्यासाठी, ज्याचा त्याचा कर्माचा विषय, ज्याच्या त्याच्या नशिबात काय लिहिलं असेल, कुणाकडनं कुठल्या मार्गातनं पैसे येतील ते त्याचं ते ठरवतो. पण एका साईडला भक्ती मार्ग बी पाहिजे. भक्ती मार्गानं होम हवन यज्ञ करण्यामुळे तुम्हाला जी लागलेली नजर असते का नाही ती कटत्या. अहो, माणूस आकुशे बलात्कार करतो, बिंबीपासून गांडीपर्यंत सगळं बघत असतो, 20-20 वेळा रील बघतो. मग नजर का नाही लागणार? तुम्हाला उष्णतेचा त्रास होईल, मूळव्याधाचा त्रास होईल, मानसिक त्रासात जाताला. मग हे कुठेतरी कटलं पाहिजे. मग हे कशानं होतं? साधना मार्गानं, भक्ती मार्गानंच हे कटू शकतं, नाहीतर कटणार नाही. आतापर्यंत कितीतरी सेलिब्रिटी राजकारण येते ती अशी वर जेवढ्या ग्राफनं वर जाते तेवढं ढासा ती परत गायबच होती ती. मग असं कसं काय होतंय?